बातमी आहे नागपूरमधून। नागपूर महापालिकेत 2/3 जागा जिंकत अभूतपूर्व यश मिळवणाऱ्या भाजपचं जोरदार सेलिब्रेशन सुरू आहे। मात्र हा जल्लोष साजरा करताना स्थानिक नेत्यांसमोर आणखी एक प्रश्न आवासून उभा राहिलाय, तो म्हणजे महापौर पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात घालायची। नागपूरच्या महापौर पदासाठी कुणाची नावं चर्चेत आहेत, पाहूयात या संदर्भातला रजत वशिष्ठ यांचा हा विशेष रिपोर्ट। 151 पैकी तब्बल 108 जागा मिळवत भाजपनं नागपूर महापालिकेचा गड राखला। मात्र विजयानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांसमोरचं आव्हान संपलेलं नाहीये, कारण महापौर पदासाठी विजयी उमेदवारांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे। यावेळी नागपूर महापालिकेचं महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे। दरम्यान महापौर पदावर ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील महिला देखील दावा करू शकतात। ही स्पर्धा पाहता स्थानिक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींच्या कोर्टात चेंडू टोलावलाय। आज नवीन नगरसेवकांची बैठक बोलावली आहे, गट स्थापन करावं लागेल, रजिस्ट्रेशन करावं लागेल, त्यानंतर पार्लमेंटरी बोर्डची चर्चा होईल। एखाद्या वेळेस प्रदेशाकडून निरीक्षक येतील, ते सर्वांशी चर्चा करतील आणि मग हे नाव जे काही 1, 2, 3, 4 नावं येतील, हे नावं घेऊन नितीनजी आणि देवेंद्रजीकडे जातील। नागपूरच्या महापौर पदासाठी काही अनुभवी तर काही नवीन नावांची जोरदार चर्चा आहे। मुख्यमंत्र्यांच्या प्रभाग 15 मधून जिंकलेला रूपा रॉय, विद्यार्थी दशेपासून भाजपमध्ये कार्यरत असणाऱ्या आणि प्रभाग 35च्या विजयी उमेदवार विशाखा मोहोड, विद्यमान आमदार परिणीय फुके यांच्या पत्नी डॉक्टर परिणिता फुके, मुख्यमंत्र्यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या मुन्ना यादव यांच्या पत्नी लक्ष्मी यादव, गुजराती मतदारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चेतना टांक आणि प्रभाग 37 मधून जिंकलेल्या नंदा जिचकार या नावांची नागपूरच्या महापौर पदासाठी जोरदार चर्चा आहे। असं म्हणतात की महिला भ्रष्टाचार कमी करते किंवा महिलांचं याच्या सगळ्यात एकदम सच्चा काम असतो, त्यामुळे जर हे केलं, तसंच आता भाजपाचं राज्य आलंय तर तुम्हाला पाहिलं असेल की संपूर्ण केंद्रापासून राज्यापर्यंत भ्रष्टाचार कमी झालेलाच आहे। आता नाराजी नाट्य टाळून नागपूर महापौरांची निवड करण्यात नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस कोणती युक्ती लढवतात हे पाहावं लागेल। रजत वशिष्ठ सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नागपूर।